महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का, नाराज काही नेते आहेत आणि इथं मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत असंही सांगत आहेत। ह्या मैत्रीपूर्ण लढती नाहीत तर खरं तर ही बिघाडीच म्हणावी लागेल आणि महाविकास आघाडीमध्ये आजच्या घडीला तरी बिघाडी असल्याचं दिसून येते। आपण पाहतोय की 90-90-90चा फॉर्म्युला आज या ठिकाणी जाहीर केला जातो। याच्यावरून एक लक्षात येतं की उद्धव ठाकरे यांचं या महाविकास आघाडीमध्ये कुचंबना होत आहे का, मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील जाहीर केलेला नाही आणि मग अशा ठिकाणी खरंच महाविकास आघाडीत बिघाडी आहे का, मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत का, पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना माहितीच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, नाना पटोले या तीन प्रमुख नेत्यांची अर्थातच शिवसेना, उबाटा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आणि मित्र पक्षांची एक महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आज खरं तर प्रभावी दिसून येत असते। तरी या महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे का? एक काळ असा होता की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे खरं तर शिवसेनेकडून जेव्हा भाजपसोबत जागांची बोलणी करायचे तेव्हा एक मोठा भाऊ म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहिलं जायचं। परंतु जेव्हा शिवसेनेमध्ये फूट झाली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घरोबा केल्यानंतर मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व कमी झाले का, हेच खरं तर या एकूण जागांवरती दिसून येते। 90-90 आणि 90 असा फॉर्म्युला तयार केलेला आहे। इथे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही असं म्हणून पुन्हा मोरल डाऊन झालेलं आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं? उद्धव ठाकरेंना ठाकरे असू द्यात किंवा इकडे शरद पवार साहेब असू द्यात किंवा नाना पटोले कोणीच मोठा नाही असं म्हणून जेव्हा महाविकास आघाडीने 90-90 जागाचा फॉर्म्युला ठरवलेला आहे, याच्यावरून हे सिद्ध होतंय की कुठेतरी उद्धव ठाकरे यांचं खच्चीकरण होत आहे। या आघाडीमध्ये ते नाराज आहेत कारण त्यांनी बऱ्याच वेळा संजय राऊत असू द्यात किंवा त्यांचे इतर पदाधिकारी असू द्यात त्यांनी वेळोवेळी जाहीर केलेलं आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, परंतु मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडीने आज तागायत जाहीर केलेला नाही। शरद पवार साहेबांनी मध्यंतरी एक विधानही केलेलं होतं की निवडून आल्यानंतर चेहरा जाहीर करण्यात येईल, ती आमची पद्धत नाही। काँग्रेसनेही सांगितलं होतं की निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं ही काँग्रेसची परंपरा नाही किंवा आमची तशी पद्धत नाही। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नाईलाजास्तव इच्छा नसतानाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या महाविकास आघाडीमध्ये ऍडजस्ट करावं लागतंय का, हेच खरं तर त्यांच्या एकूण चर्चेवरून आणि त्यांच्या वर्तनावरून आपल्याला लक्षात येतं की ते कुठेतरी नाराज आहेत। कारण 90-90चा फॉर्म्युला पदरात पाडून घेणारे शरद पवार साहेब असतील किंवा नाना पटोले असतील, परंतु इथे पाहायला गेलं तर जेव्हा ते भाजप सोबत होते तेव्हा मात्र हक्कानं मोठा भाऊ म्हणून ते जास्त जागा देखील मागून घ्यायचे, पण तेव्हा एक हक्काची मागणी करत होते। परंतु आज मात्र काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महत्व कमी झालंय का आणि म्हणून त्यांच्या वाट्याला जागा कमी आल्यात का, हे देखील आपल्याला सांगता येते। कारण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्पष्ट सांगितलेलं आहे कोणीच मोठा नाही कोणीच छोटा नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा समान जागेचा फॉर्म्युला ठेवला तेव्हाच लक्षात आलं की कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं महाविकास आघाडीतलं महत्व कमी झालेलं आहे। पुन्हा एक चर्चा आता अशी येत आहे की एका अर्थानं शरद पवार साहेबांनी ही महाविकास आघाडी एकत्र ठेवली नक्की, परंतु आतून मात्र धुसफूस सुरूच आहे आणि मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत असं देखील सांगितलं जातंय। याचा अर्थ असा आहे की ह्या मैत्रीपूर्ण लढती नसून ही बिघाडीचं लक्षण आहे आणि बिघाडीतूनच ह्या मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत। एकूणच काय तर महाविकास आघाडीमध्ये आजच्या घडीला तरी बिघाडी दिसून येत आहे आणि उद्धव ठाकरे यांचं महत्व कमी झाल्याचं आता दिसून येत आहे। संजय राऊत असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, हे खरं तर एक नामवंत नेते आहेत, त्यांची एक वेगळी इमेज समुदायामध्ये आहे, समाजामध्ये आहे, परंतु संजय राऊत, उद्धव ठाकरे या नेत्यांचं महत्व कमी होताना दिसत आहे। कारण ज्या पद्धतीने त्यांना हिंदुत्ववादी मते पडत होती, ज्या पद्धतीने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात होतं, मराठी लोकांचा पक्ष म्हणून पाहिलं जात होतं, जेव्हापासून ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले तेव्हापासून मात्र या पक्षाचा जनाधार हा कमी होत आहे। आपण पाहतोय की गेल्या लोकसभेचा स्ट्राईक रेट पाहायला गेलं तर एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जास्त आहे आणि इकडे कुठेतरी आपण पाहतोय यांचा स्ट्राईक रेट कमी होताना दिसून येतोय। एकूणच काय तर हिंदुत्ववादी मतांनी यांना प्राधान्य दिलेलं आहे। अर्थातच हिंदुत्ववादी मते हे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेकडे आज डायव्हर्ट झालेले आहेत आणि जी काही मते होती ती जी भावनिकतेवर होती ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आपल्याला दिसून येतात। परंतु आज जागांचा फॉर्म्युला जेव्हा आपण पाहतोय कोणीच मोठा नाही कोणी छोटा नाही असं थेट काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीने जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं कुठेतरी खच्चीकरण होत आहे। संजय राऊत यांनी मध्यंतरी खूप ज्या पद्धतीने त्यांनी
मोठ्या प्रमाणामध्ये जागांची मागणी करण्यासाठी अनेक वेळा काही विधाने केली, परंतु महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या विधानाची कोणी दखल घेतली नसल्याचं दिसून येते आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की आमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची पद्धत नाही। या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येतं की कुठेतरी शिवसेनेचं महाविकास आघाडीमध्ये खच्चीकरण होत आहे उबाटा गटाचं, हेच या सगळ्या घटना घडामोडीवरून आपल्या लक्षात येतं। खरं तर या तीन नेत्यांचा प्रभाव कसा आहे आपण पाहूया। ती शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, या तिन्ही नेत्यांचा एक वेगळा जनाधार आहे। इकडे आपण शरद पवार साहेबांचा विचार करायला गेलं तर गेल्या 40 वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय असलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकारणात एक वेगळी भूमिका बजावणारे शरद पवार साहेब आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे मराठा, दलित आणि मुस्लिम मतांचा गठ्ठा हा अधिक दिसून येतो आणि जरांगे फॅक्टर हा त्यांच्याच इशाऱ्यावर आहे असं मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीने आरोपही केलेला होता। त्यामुळे तो मताचा गठ्ठा राष्ट्रवादीच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहतोय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एकूण राजकीय प्रभाव काय आहे तर हिंदुत्ववादी मते त्यांच्याकडे होती, ओबीसी मध्ये त्यांच्याकडे होती, मराठी मतांचा गठा त्यांच्याकडे होता आणि बाळासाहेब ठाकरेंना मानणारे पारंपरिक मते त्यांच्याकडे होती। परंतु त्यांनी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली तेव्हा हा मताचा टक्का त्यांचा घसरलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंना मानणारा, हिंदुत्वाला मानणारा जो वर्ग आहे तो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे डायव्हर्ट झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आज राजकारणात आपल्याला कमी झालेला दिसून येतोय। भावनिक लाट देखील आता कमी झालेली आहे। नाना पटोलेंचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा खरं तर काँग्रेसचा जर आपण विचार करतो, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसकडे संमिश्र मते आहेत, विशेषतः दलित आणि मुस्लिम मताचा गठ्ठा हा काँग्रेसचा बेस वोटर आहे। परंतु आज आपण पाहतोय ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल, जरांगे फॅक्टर असेल, या फॅक्टर मध्ये कुठेतरी नाना पटोले यांचा देखील प्रभाव फारसा दिसून येत नाही। एकूणच काय तर महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री होण्यासाठीची स्पर्धा किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी मला पुढे करा अशी म्हणण्याची स्पर्धा आहे आणि अशा प्रसंगी महाविकास आघाडीकडे जी काही मते होती, जे बेस वोटर होती, ते कुठेतरी आता हलताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला ही निवडणूक फारशी सोपी जाणार नाही आणि म्हणावं तितकी सोपी जाणार नाही, कारण जे लोकसभेत घडलं ते विधानसभेला घडेलच असं नाही, कारण विधानसभेतली समीकरणं वेगळी आहेत, राजकीय समीकरणं वेगळी आहेत आणि महाविकास आघाडीचा जो लोकसभा निवडणुकीचा चेहरा होता तो आता चेहरा जनतेसमोर आलेला आहे। त्यामुळे विधानसभेला महाविकास आघाडीला यश येईलच असं म्हणता येत नाही, कारण जरांगे फॅक्टर जरी असला तरी अनेक मतदारसंघामध्ये ज्या समुदायाचे अर्थात मराठा समुदायाचे जे उमेदवार आहेत ते प्रभावी आहेत, त्यांच्या पाठीमागे देखील तेवढाच जनाधार आहे। म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, नाना पटोले असतील किंवा पवार साहेब असतील, यांचा महाविकास आघाडीमध्ये आत्ता बिघाडी दिसून येते, प्रचंड नाराजी आहे। त्यामुळे कोणीच कुणाला एकमेकाला सहकार्य करायला तयार नाही। आपले आपले उमेदवार कसे निवडून आणता येतील यावर सर्वांचं लक्ष आहे। त्यामुळे ही जी युती आहे, ही जी आघाडी आहे, खरं तर ही आघाडी एकत्र बांधून ठेवण्याचं काम वारंवार पवार साहेब करत असले तर तितकीशी ती बांधून नाही, हेच या एकूण नाराजीवरून आपल्या लक्षात येते। मराठा आरक्षणाचं वर्गीकरण आणि ओबीसी समाज हा खरं तर महाविकास आघाडीवरही नाराज आहे। त्यामुळे महाविकास आघाडीकडची जी काही ओबीसीची मते आहेत ती थेट शिवसेना आणि भाजप यांच्या पारड्यामध्ये पडू शकतात, काही मते ही वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यामध्ये पडू शकतात। त्यामुळे एकूणच काय तर हिंदुत्ववादी मते नाराज आहेत, ओबीसी मते नाराज आहेत आणि या मतांचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बसू शकतो, कारण त्यांचा जो मताचा टक्का आहे, त्यांची जी काही पारंपरिक मते आहेत ती सर्व पारंपरिक मते ही शिवसेनेकडे गेलेली आहेत, अर्थात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेलेली आहेत। त्यामुळे ही निवडणूक शिवसेनेला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जड जाण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद।